टॉपिक आहे आपला पॉलिनेशन किंवा आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय पॉलिनेशन विषयी शिकायचं आहे. आता पॉलिनेशन म्हणजे एक्झॅक्टली काय होते पॉलिनेशन म्हणजे एक्झॅक्टली काय होते. जो मेल गमेट आहे पोलन ग्रेन काय अँथर मध्ये आपल्याला माहिती आहे डेव्हलप होतो. तो जो मेल गमेट आहे पोलन ग्रेन ट्रान्सफर करणे कुठेपर्यंत तर स्टिग्मा पर्यंत त्याला म्हणतो आपण पॉलिनेशन. बघा सिंपल हा आपला काय आहे हिबिस्कसचं जे आपण फ्लॉवर काढलं होतं ठीक आहे. मी त्याचा एकच साईड काढत आहे. ओके याला आपण अँथर म्हणतो. हा काय आपला अँथर मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि हा आहे स्टिग्मा. हा काय आहे स्टिग्मा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे इथे ओव्हरी राहील काय राहील इथे ओव्हरी राहील. आपल्याला माहित आहे की जो काही अँथर मध्येच का राहतो जो आपण त्याला मेल गमेट म्हणतो काय पोलन ग्रेन. हा जो पोलन ग्रेन आहे हा कुठे सिच्युएटेड राहील. सिंपल सी गोष्ट आहे अँथर मध्ये बिकॉज इट हॅज द मेल गमेट आणि हा काय आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण डेव्हलपमेंट शिकलो किंवा त्याचं स्ट्रक्चर शिकलो तर कशा प्रकारे त्याचं जे काही मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन कशा प्रकारे होते या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहे. नंतर मेगास्पोरोजेनेसिस मेगास्पोरचं कशा प्रकारे फॉर्मेशन होते म्हणजे फिमेल गमेट एम्ब्रियो सॅक कशा प्रकारे फॉर्म होते या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपल्याला बघा आपण आपल्याशी मेल गमेट पण आहे आणि फिमेल गमेट पण आहे आपण दोन्ही पण बघितलं आहे. बट फर्टिलायझेशन साठी यांचं फ्यूज होणं काय आहे गरजेचं आहे. म्हणजे फॉर द फर्टिलायझेशन इट इज नेसेसरी टू द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आर विल बी द फ्यूज अँड इट विल आफ्टर दॅट इट विल बी द फर्टिलाइज. म्हणजे जे काय फर्टिलायझेशन घडून आणण्यासाठी पोलन ग्रेन हा स्टिग्मा पर्यंत म्हणू शकतो किंवा पोलन ग्रेन आणि जे काही एम्ब्रियो सॅक यांचं काय होणं फ्युजन होणं हे काय गरजेचं आहे. ठीक आहे लक्ष द्या. आता आपल्याला तर माहित आहे की ओव्हरी पर्यंत पोहोचण्यासाठी एकच मार्ग आहे. फर्स्ट ऑफ ऑल द स्टिग्मा त्याच्यानंतर स्टाईल आणि त्याच्यानंतर ओव्हरी आणि ओव्हरी मध्ये काय राहते आपल्या जे काही एम्ब्रियो सॅक आहे त्यानंतर जे फर्टिलायझेशन होते. पण फर्स्ट ऑफ ऑल हा जो पोलन ग्रेन आहे हा काय स्टिग्मा पर्यंत पोहोचला पाहिजे. काय पाहिजे हा जो पोलन ग्रेन आहे स्टिग्मा पर्यंत पोहोचला पाहिजे. आता हा पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत पोहोचण्याच्या प्रोसेसलाच काय म्हणते पॉलिनेशन म्हणते. काय म्हणतो पॉलिनेशन म्हणतो. म्हणजे या अँथर मधल्या पोलन ग्रेनला स्टिग्मा पर्यंत पोहोचणं याला म्हणतो आपण पॉलिनेशन. म्हणजे आपण लिहून घेऊ शकतो की जे काही ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to stigma is called pollination. म्हणजे जो काही आपला अँथर मधला पोलन ग्रेन आहे हा कुठपर्यंत स्टिग्मा पर्यंत पोहोचवणं किंवा तो स्टिग्मा पर्यंत जाणं कशासाठी फर्टिलायझेशन साठी त्याला आपण काय म्हणतो पॉलिनेशन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण पॉलिनेशन म्हणतो. म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. आता आपल्याला माहित आहे की पॉलिनेशन म्हणू शकतो ज्या प्रकारे ह्युमन बीइंग मध्ये फर्टिलायझेशन घडून आणण्यासाठी कॉप्युलेशनची काय करायला जाते प्रोसेस घडते. काय करते कॉप्युलेशनची जी काही प्रोसेस आहे ही घडल्या जाते कशासाठी फॉर द फर्टिलायझेशन इन अ ह्युमन बीइंग. फॉर द फर्टिलायझेशन इन ह्युमन बीइंग द कॉप्युलेशन प्रोसेस विल बी हॅपन. म्हणजे जी काही कॉप्युलेशनची प्रोसेस आहे ही घडल्या जाते. त्याच प्रकारे फर्टिलायझेशन साठी काय इन अ फ्लॉवर पॉलिनेशनची प्रोसेस काय करते घडल्या जाते. काय करते म्हणजे पॉलिनेशनची प्रोसेस काय फॉलो केल्या जाते. आता हे जे पॉलिनेशन आहे हे दोन प्रकारे होऊ शकते. किती प्रकारे होऊ शकते दोन प्रकारे होऊ शकते. पॉलिनेशन आहे हे दोन प्रकारे होऊ शकते. एक आहे सेल्फ पॉलिनेशन एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि सेकंड आहे क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय आहे इट ऑकर्स इन सिंगल फ्लॉवर or the two flower of single plant. लक्ष द्या बघा सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय. आता समजा हा एक
काय प्लांट आहे, याच्यावर एक फ्लॉवर आहे, ठीक आहे, याच्यावर काय आहे, एक फ्लॉवर आहे. आता याच्यामधलाच मेल फिमेल गमेट आहे, काय याच्यामध्येच फिमेल गमेट आहे याच फ्लॉवर मध्ये, आणि याच फ्लॉवर मध्ये पण काय आहे, मेल गमेट पण आहे. या दोघांचं फ्युजन होणं काय म्हणजे त्या एकाच फ्लॉवर मध्ये होत आहे, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे इट ऑकर्स इन अ सिंगल फ्लॉवर. काय सिंगल फ्लॉवर म्हणजे एकाच फ्लॉवर मध्ये होणं, काय याला म्हणतो आपण सेल्फ पॉलिनेशन. आता हा झाला एका प्लांटवरचा एक फ्लॉवर, आणि हा झाला दुसरा फ्लॉवर, पण एकाच प्लांटवर आहे. प्लांट डिफरंट आहे का, नाहीये, प्लांटवर काय आहे, एकाच आहे. आता या फ्लॉवर मधला पोलन ग्रेन या फ्लॉवरच्या स्टिग्मा मध्ये काय होणं, ट्रान्सफर होणं फर्टिलायझेशन साठी, याला आपण काय म्हणू शकतो, सेल्फ पॉलिनेशन म्हणू शकतो. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन म्हणजे सिंपली काय, एक तर त्याच फ्लॉवर मध्ये काय होणे, फर्टिलायझेशन होणे, किंवा त्याच फ्लॉवर मधला पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत पोहोचणे, किंवा एका दुसऱ्या फ्लॉवर मधला पोलन ग्रेन दुसऱ्या म्हणजे वेगळ्या फ्लॉवर मध्ये काय करणे, पोहोचणे, पण एकाच फ्लॉवर एकाच प्लांटच्या. काय हा काय सिंगल प्लांट आहे, एकाच प्लांटच्या फ्लॉवर मध्ये, एकाच प्लांटच्या दोन फ्लॉवर मध्ये जर पोलन ग्रेन किंवा स्टिग्मा काय होत असेल, ट्रॅव्हल होत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे हा एकच फ्लॉवर आहे त्याच्यामधला, सॉरी एकच प्लांट आहे त्याच्यामध्ये दोन फ्लॉवर काय करत आहे, फर्टिलायझेशन करत आहे, किंवा याच्यातला पोलन ग्रेन काय इथे ट्रान्सफर होत आहे, त्याला आपण सिंगल पॉलिनेशन म्हणू शकतो. किंवा हा एक प्लांट आहे आणि याच्यातला एक फ्लॉवर आहे आणि याच्यातलाच पोलन ग्रेन कुठपर्यंत कुठे जात आहे, तर स्टिग्मा पर्यंत जात आहे, त्याला पण आपण काय म्हणू शकतो, पॉलिनेशन म्हणू शकतो. मग क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, इट ऑकर्स इन द डिफरंट flowers of different plant but same species. आता लक्ष द्या बघा, क्रॉस सेल्फ पॉलिनेशन म्हणजे बघितलं आपण काय, तर एक तर एकाच फ्लॉवर मध्ये घडेल फर्टिलायझेशन, किंवा एकाच फ्लॉवर मध्ये काय होईल, ट्रान्सफर होईल पोलन ग्रेन टू द स्टिग्मा, किंवा एका प्लांटच्या दोन फ्लॉवर मध्ये होऊ शकते, पण प्लांट एकच राहील. आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, तर दोन डिफरंट, आता हे एक काय आहे, प्लांट आहे, आणि हा एक प्लांट आहे, याच्यावर एक फ्लॉवर आहे, याच्यावर एक फ्लॉवर आहे. या फ्लॉवरचा पोलन ग्रेन या दुसऱ्या, म्हणजे हा झाला फर्स्ट प्लांट आणि हा झाला सेकंड प्लांट, या फर्स्ट प्लांट मधल्या फ्लॉवरचा पोलन ग्रेन सेकंड प्लांट मध्ये ट्रान्सफर होणं, कशासाठी, फर्टिलायझेशन साठी, त्याला काय म्हणतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. आता दुसरा प्लांट आहे हा, आणि या प्लांट वरचा फ्लॉवरचा जो काही पोलन ग्रेन आहे, हा कुठे ट्रान्सफर होत आहे, सेकंड प्लांटच्या फ्लॉवर मध्ये. बट हे जे प्लांट आहे हे वेगळे राहील का, नाही. आता म्हटलं हे हिबिस्कसचं जे काही प्लांट, हिबिस्कस फ्लॉवरचं जे काही प्लांट आहे, ते हे दोन्ही पण काय पाहिजे, सेम स्पेसिस. काय पाहिजे, सेम स्पेसिस, म्हणजे एकाच स्पेसिसचे झाड पाहिजे. नाहीतर हे रोजचं प्लांट आहे आणि हिबिस्कसचं फ्लॉवर, आणि हिबिस्कसचा फ्लॉवर मधला पोलन ग्रेन जर रोजच्या फ्लॉवर पर्यंत पोहोचत असेल, तर हे क्रॉस पॉलिनेशन झालं का, नाही. त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो का, नाही. त्याला आपण झिनोगॅमी म्हणतो. काय म्हणतो आपण, झिनोगॅमी. आता जेव्हा आपण पुढे शिकू, काय जेव्हा ऑटोगॅमी आहे, झिनोगॅमी वगैरे जे काही 3 टाइप्स आहेत, जेव्हा आपण पुढे काय बघणार आहे, तेव्हा तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली कशा प्रकारे ट्रान्सफर होते दुसऱ्या फ्लॉवर मधलं दुसरं प्लांट, पण डिफरंट स्पेसिस. ठीक आहे, लक्ष द्या. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय होत आहे, एका प्लांट वरचे फ्लॉवर आहे का, नाही. हा एक वेगळा प्लांट झाला, हा एक दुसरा प्लांट झाला, या प्लांट वरचं फ्लॉवर झालं हे, या प्लांट वरच्या फ्लॉवरचा पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांट मध्ये काय होणे, ट्रान्सफर होणे, त्याला म्हणतो आपण क्रॉस पॉलिनेशन. बट ते जे प्लांट आहे हे वेगवेगळ्या स्पेसिसचे आहे का, नाही. ते काय आहे, सेम स्पेसिसचे आहे. आता बघा, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, तर जे काही ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन वगैरे होईल, तर काय एकाच प्लांट मध्ये होईल. काय होईल, एकाच प्लांट मध्ये, ते एक तर त्या एका फ्लॉवर मध्ये येऊ शकते, किंवा त्याच फ्लॉवर मधला पोलन ग्रेन त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मा पर्यंत काही ट्रॅव्हल होईल, एक ही पॉसिबिलिटी आहे. किंवा त्या प्लांट मधले दोन वेगवेगळे फ्लॉवर आहे आणि त्या फ्लॉवर मधला पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लॉवर मध्ये जात आहे, तर ही काय म्हणू आपण, त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणू, कारण ते फक्त एकाच प्लांट वर होत आहे. काय होत आहे, एकाच प्लांट वर होत आहे. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, तर इथे काय एक वेगळे दोन प्लांट आहे, वेगवेगळे दोन प्लांट आहे, आणि त्यांचं वेगवेगळे काय आहे, फ्लॉवर आहे. आता हा काय आहे, एक वेगळा फ्लॉवर आहे आणि हा एक वेगळा फ्लॉवर आहे. काय आहे, एक वेगळा फ्लॉवर, म्हणजे हा दुसऱ्या प्लांटचा फ्लॉवर आणि हा दुसऱ्या प्लांटचा फ्लॉवर, याच्यामधला पोलन ग्रेन या दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवर मध्ये ट्रान्सफर करणं, त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. बट काय, हे जे प्लांट आहे हे काय सेम स्पेसिसचे पाहिजे. काय पाहिजे, सेम स्पेसिसचे.
म्हणजे जर हे रोजचं प्लांट असेल तर हे पण कशाचं पाहिजे, रोजचंच प्लांट पाहिजे, त्यालाच म्हणतो आपण क्रॉस पॉलिनेशन. आता याच्यानंतर काय आहे, सेल्फ पॉलिनेशन मध्ये क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर जे काही कशा प्रकारे आपण म्हणू शकतो ऑटोनॉमी म्हणजे काय सेल्फ पॉलिनेशन होते. नंतर आहे झेनोनॉमी, काय झेनोगॅमी, ऑटोगॅमी, या सर्व गोष्टी आपण पुढे बघू. ठीक आहे. बघा आपण जर ज्या प्रकारे बघितलं पॉलिनेशन काय दोन टाइप मध्ये म्हणजे दोन प्रकारे घडले जाऊ शकते. एक राहते सेल्फ पॉलिनेशन आणि एक राहते क्रॉस पॉलिनेशन. आपण ते बघितलं आहे. आता पॉलिनेशन घडण्याचे अजून काही माध्यम राहते. आपण म्हणू शकतो त्याला सोर्स ऑफ पॉलिनेशन. काय म्हणू शकतो आपण त्याला, सोर्स ऑफ पॉलिनेशन. आता सोर्स ऑफ पॉलिनेशन म्हणजे काय, काय सोर्स ऑफ पॉलिनेशन म्हणजे काय, तर लक्ष द्या. आपण फर्स्ट समजून घेऊ त्याच्यावर. हा आहे ऑटोगामी. फर्स्ट सोर्स ऑफ पॉलिनेशन काय, ऑटोगामी. आता ऑटोगामी म्हणजे काय, जर आपण या शब्दाला जर फोडून जर बघितलं किंवा शब्दाचे दोन काय आपण जर अर्थ बघायचा प्रयत्न केला तर ऑटो म्हणजे होते सेल्फ आणि गॅमी म्हणजे होतो पॉलिनेशन. म्हणजे आपण या शब्दाचा मीनिंग काय म्हणू शकतो, तर सेल्फ पॉलिनेशन. काय म्हणू शकतो आपण याला, सेल्फ पॉलिनेशन. या वर्ड जो आहे ऑटोगामी, काय जो वर्ड ऑटोगामी आहे याचा मीनिंग काय होतो, सेल्फ पॉलिनेशन. काय होतो, सेल्फ पॉलिनेशन. आता आपल्याला माहित आहे ऑटोगामी म्हणा किंवा सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय होते, हा एक फ्लॉवर आहे, सॉरी प्लांट आहे. काय आहे, प्लांट आहे. याच्यावर हा फ्लॉवर सिच्युएटेड आहे. आता याच फ्लॉवर मधला पोलन ग्रेन याच फ्लॉवरच्या स्टिग्मावर ट्रान्सफर करणं कशासाठी, फर्टिलायझेशनसाठी, त्याला म्हणू आपण सेल्फ पॉलिनेशन. किंवा हा एक प्लांट आहे, त्याच्यावर हा एक फ्लॉवर आहे आणि हा एक दुसरा फ्लॉवर आहे. या फ्लॉवर मधला पोलन ग्रेन या फ्लॉवरच्या स्टिग्मा पर्यंत ट्रॅव्हल करणं त्याला पण आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो किंवा त्यालाच काय म्हणतो आपण ऑटोगामी. म्हणजे ऑटोगामी नथिंग बट द सेल्फ पॉलिनेशन. जे सेल्फ पॉलिनेशन आहे त्यालाच काय म्हणतो, ऑटोगामी. आता इथे एक दुसरा पॅरेंट्स वगैरे इन्व्हॉल्व झाला आहे का, इथे नाही. म्हणजे आपण याला म्हणू शकतो जे काही जेनेटिकली काय आहे, जेनेटिकली आयडेंटिकल आहे. काय आहे, आयडेंटिकल आहे. काय जेनेटिकली आयडेंटिकल आहे. म्हणजे यांची जीन वेगवेगळे आहे किंवा यांच्यामध्ये जे काही जेनेटिकली कॅरेक्टरिस्टिक आहे वेगवेगळे राहणार आहे का, नाही. काय राहणार आहे, सेम राहणार आहे. नंतर काय आहे, गिनेटोगॅमी. काय म्हणतो आपण त्याला, सॉरी झालं का, सॉरी गिटिनोगॅमी किंवा जो जसं ज्या प्रकारे तुमचं प्रोनाउन्सिएशन येईल त्या प्रकारे तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे. आता जो आहे गॅटिनोज या शब्दाचा अर्थ होतो डिफरंट. काय होतो, डिफरंट. काय होतो, डिफरंट. आणि गॅमी म्हणजे आपल्याला माहित आहे काय होते, तर पॉलिनेशन. काय होते, पॉलिनेशन. म्हणजे जो गॅटिनोगॅमी आहे त्याला काय म्हणू शकतो आपण, तर डिफरंट पॉलिनेशन. म्हणजे डिफरंट म्हणजे काय, तर लक्ष द्या. हा आहे एक फ्लॉवर, सॉरी प्लांट, आणि हा आहे दुसरा प्लांट. या फ्लॉवर वरचा पोलन ग्रेन या फ्लॉवर मध्ये ट्रान्सफर होणं त्यालाच म्हणू आपण डिफरंट पॉलिनेशन. आणि हे जर अशा प्रकारे जर प्रोसेस होत असेल पॉलिनेशनची तर यालाच काय म्हणतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. यालाच काय म्हणतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे काही गिटेनोगॅमी आहे हे काय आहे, नथिंग बट द क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे ऑटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन, गिटेनोगॅमी म्हणजे काय होते, तर क्रॉस पॉलिनेशन. कारण नंतर लास्ट राहतो झेनोगॅमी. आता झेनोगॅमी म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो आउट ब्रीडिंग. काय म्हणतो आपण त्याला, आउट ब्रीडिंग. आता झेनोगॅमी म्हणजे काय बघा, लक्ष द्या. झेनोगॅमी म्हणजेचा अर्थ काय होतो झेनोगॅमीचा, सिंपली हा एक प्लांट आहे, हा एक प्लांट आहे, याच्यावर एक फ्लॉवर आहे आणि याच्यावर एक फ्लॉवर आहे. याच्यामधला पोलन ग्रेन या फ्लॉवरच्या स्टिग्मावर काय होणे, ट्रान्सफर होणं. बट आता हे फ्लॉवर सेम स्पेसिसचे आहे का, नाही. हे जर हिबिस्कसचं फ्लॉवर असेल तर हे रोजचं राहील. काय राहील, हे हिबिस्कसचं फ्लॉवर असेल तर हे रोजचं राहील. म्हणजे याच्यामध्ये सेम स्पीस, जसं इथे जर हिबिस्कसचं फ्लॉवर आहे तर हिबिस्कसच पाहिजे, किंवा जर हे रोजचं आहे तर हे पण रोजचंच पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. त्याला काय म्हणतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. बट झिनेटोगॅमी म्हणजे काय होते, झिनेटोगॅमी म्हणजे काय होते, झिनेटोगॅमीचा अर्थ काय आहे, हे काय जे दोन डिफरंट प्लांट आहे, काय हे दोन डिफरंट प्लांट आहे, त्यांची स्पेसिस पण डिफरंट आहे. म्हणजे म्हणू शकतो हे रोजचं प्लांट आहे तर हिबिस्कसचं फ्लॉवर, म्हणजे हे जर रोज फ्लॉवर आहे तर हे काय राहील, हिबिस्कसचं फ्लॉवर राहील.
पण झिनॅटोगॅमी मध्ये तसं होतं का? नाही. प्लांट जरी वेगवेगळे दुसरे प्लांट असले तरी ते एकाच स्पेसिसचे प्लांट होते. म्हणजे जर हे रोजचं आहे तर हे पण काय राहील? रोजचं राहील. पण झिनॅटोगॅमी म्हणजे तसं होते का? नाही. तर हा जो फर्स्ट फ्लॉवर प्लांट आहे हा डिफरंट स्पेसिसचा राहील आणि हा पण काय राहील? डिफरंट स्पेसिसचा राहील. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स राहील आणि ह्याच्यामध्ये वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स राहील. म्हणजे हे काय राहील? जेनेटिकली काय म्हणतो आपण त्याला? आयडेंटिकल राहील का? नाही. इट कॅन नॉट जेनेटिकली आयडेंटिकल. जे काही त्यांच्यामध्ये जे काही त्यांच्यापासून नवीन ऑफस्प्रिंग किंवा नवीन फ्लॉवर बनेल हे जेनेटिकली आयडेंटिकल राहील का? नाही राहील. लक्ष द्या. बघा, सोर्स ऑफ पॉलिनेशन आपण बघत आहे. देयर आर द थ्री टाइप्स ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. वन इज द ऑटोगामी, वी कॅन कॉल इट एज द नथिंग बट ऑटोगामी इज नथिंग बट द सेल्फ पॉलिनेशन. ओके, and we know that the how will be the self pollination will be the done. The one flower or the two flowers are ऑफ द सेम प्लांट. म्हणजे जे दोन फ्लॉवर आहे एका प्लांट वरचे त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होणं किंवा द सेम फ्लॉवर मधले जर पॉलन ग्रेन किंवा स्टिग्मा काय होणं? ट्रान्सफर होणं. त्यानंतर गिनॅटोगॅमी म्हणजे काय? इज नथिंग बट द क्रॉस पॉलिनेशन. द मीनिंग ऑफ दॅट द डिफरंट पॉलिनेशन म्हणजे काय? तर दे आर द टू डिफरंट प्लांट्स. प्लांट्स तर वेगवेगळे आहे पण ते काय? सेम स्पेसिसचे आहे आणि त्यांच्यामधले फ्लॉवर जे काय आहे आपण म्हणू शकतो सेम स्पेसिसचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय जेनेटिकली काही ना काही आपल्याला सिमिलरिटी दिसेल बट हे एक्झॅक्टली सिमिलर राहणार नाही. ठीक आहे. नंतर आहे झिनॅटोगॅमी. झिनॅटोगॅमी म्हणजे काय? त्याला आपण आउटब्रीडिंग म्हणतो. देयर आर द टू डिफरंट प्लांट्स अँड द डिफरंट स्पेसिस. म्हणजे वेगवेगळ्या स्पेसिस मधले वेगवेगळे प्लांट काय करणे? यांच्यामध्ये काय होणे? फर्टिलायझेशन होणे किंवा यांच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन होणे याला काय म्हणतो आपण?